त्यावेळेला एक मोठी बातमी येते। भोंदू अशोक खरात विरोधात ईडीकडनं जवळपास 3,000पेक्षा जास्त पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात विरोधात सुद्धा आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। खरातनं भक्तांची वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक करून 42 कोटी रुपये कमावल्याचे पुरावे आरोपपत्रात आहेत। तर खरातनं 142 बनावट बँक खाती उघडल्याचा देखील उल्लेख या आरोपपत्रामध्ये आहे। खरात विरोधातील ईडीच्या आरोपपत्रात काय? खरातच्या उत्पन्नाची रक्कम 42.88 कोटी असल्याचा ईडीचा दावा। या प्रकरणात आतापर्यंत 19.20 कोटींच्या स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त, 17.70 कोटींची रोकड, बँक ठेवी, विदेशी चलन, दागिने आणि मर्सिडीज कार जप्त। खरातचे सहकारी अरविंद बाबाक यांनी 18 ते 20 कोटी रोख व्यवहारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप। एका सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नामकरण आवारेंवर 34 बेनामी खाती उघडण्यास मदत करून व्यवहार लपवल्याचा आरोप। काही बँक व्यवस्थापकांनी केवायसी नियमांचं उल्लंघन केल्याचं ईडीचा आरोप। बेनामी खाती उघडणं, रोख रक्कम जमा आणि काढण्यास मदत केल्याचाही आरोप। कल्पना खरातवर खरेदी केलेल्या मालमत्ता स्वतःच्या नावावर नोंदवून मनी लॉन्ड्रिंगला मदत केल्याचा आरोप।